तुमच्या प्रश्नासाठी या सरकारला घाम फोडण्यासाठी अण्णांना विधानसभेमध्ये पाठवायचंय आणि ही परिवर्तनाची लढाई तुम्हाला लढायची. बांधवांनो, ही वेळ पुन्हा येणार नाही, ही संधी पुन्हा येणार नाही. संधीचा सोना जो करतो खऱ्या अर्थाने तो पुढे जातो. म्हणून नेहरूनगरवासियांच्या हातामध्ये ही महत्वाची संधी आलेली आहे. ही संधी जर आपण गमावली तर ती संधी आपल्याला पुन्हा येणार नाही. म्हणून या संधीचं सोनं करा आणि हनुमंतराव भोसलेसारखा सर्वसामान्यांचा नेता आहे, कष्टकरी कामगारांचा नेता आहे, दीनदलितांचा नेता आहे, मागासवर्गीयांचा नेता आहे, त्यांना निवडून देऊन खऱ्या अर्थाने परिवर्तन करा. अधिकार की शक्ति, हर हाथ शक्ति, हर हाथ तरक्की, हर हाथ शक्ति, हर हाथ तरक्की. जात पात और भेदभाव को छोड़ छाड़ के प्रेम से मिलजुल के रहने की शक्ति, एकता की शक्ति, मिले देश के हर जवान को अवसरों का आसमान उठाने की शक्ति, हर हाथ शक्ति, हर हाथ तरक्की, हर हाथ शक्ति, हर हाथ तरक्की, हर हाथ शक्ति, हर हाथ तरक्की, हर हाथ शक्ति, हर हाथ. दुसरी विधानसभा 2007 आपल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आदरणीय हनुमंतराव भीमराव भोसले उर्फ अण्णा या नेहरू नगरचा खऱ्या अर्थानं पितृतुल्य व्यक्तिमत्वाला मिळालेलं तिकीट आणि वासियांच्या वतीनं पहिल्यांदा अण्णांना तिकीट दिलं म्हणून आणि आपल्या नगरीत आले म्हणून सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी त्याचबरोबर खासदार वेणुगोपालजी जे आपल्या भागाचे प्रभारी आहेत त्यांचा सन्मान सुद्धा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन शहर जिल्हा काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय सचिनजी साठे साहेब करतील.
आपले लाडके उमेदवार हनुमंतांना भोसले हात द्यायचा. आदरणीय अण्णांच्या हस्ते ठाकरे साहेबांच्या या ठिकाणी पुष्पहार घालून स्वागत आपण करत आहोत नेहरूनगर वासियांच्या वतीनं. जोरदार टाळ्या एकदा. यानंतर विष्णुगोपालजी सन्माननीय लोकसभेचे खासदार आणि आपल्या भागाचे प्रभारी पुष्प देऊन स्वागत करण्यात येत आहे. त्यांचं स्वागत या ठिकाणी अण्णांच्या हस्ते होते. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. मी या सदिच्छा भेटीचं आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी झालेल्या अशा सर्वसामान्य घरातल्या माणसाला एक असामान्य मतदान करून ही जनता विधानसभेत पाठवेल हा आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे. फक्त या कार्यकर्त्यांसाठी मनोधैर्य उंचवण्यासाठी आपले शब्द आम्हाला गरजेचे आहेत. मराठीमध्ये एक गाण. पुणे शहराचे अध्यक्ष संजयजी बालगुडे, पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष सचिनभाई साठे व सर्व आदरणीय नेतेगण कार्यकर्तेगण यांचं या ठिकाणी भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने हार्दिक स्वागत करून या ठिकाणी आजचा हा सभेचा कार्यक्रम संपला. अण्णा भोसले, अण्णा भोसले, माणिकरावजी ठाकरे आगे बढ़ो, माणिकरावजी ठाकरे आगे बढ़ो, सचिनभाऊ साठे आगे बढ़ो, आला रे आला, इकडून आला, इकडून आला, ताईला सांगा, काकाला सांगा, आणि आम्हाला सांगा. भोसरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार सन्माननीय हनुमंतरावजी भोसले ज्यांना अत्यंत प्रेमाने अण्णा म्हणून आपण तुम्ही सर्वजण संबोधता. आज या कार्यक्रमाला आपल्या सर्वांची उपस्थिती पाहण्याकरता आणि अण्णांच्या बरोबर किती मजबूतीनं आपण सर्वजण उभा आहेत हे पाहण्याकरता केरळचे खासदार सन्माननीय वेणुगोपालजी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माझे सहकारी साठेजी, या कार्यक्रमाला उपस्थित भाऊसाहेब गोहीर, सोनवणेताई, पुणे जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संजयजी बालगुडे, सर्व उपस्थित मान्यवर नेते आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भोसरी शहरामधील माझ्या भगिनी आणि माझे सर्व उपस्थित बांधव आणि माझ्या तरुण मित्रांनो, भोसरीमध्ये हनुमंतरावजी भोसले साहेबांचं काम, पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी केलेलं काम, त्यांना उमेदवारी देऊन त्यांच्या कामाची पावती काँग्रेस पक्षाने दिली आणि ती जबाबदारी आपल्या सर्वांवर सोपवली. संपूर्ण राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू झाल्या आणि ह्या निवडणुकीमध्ये 4 पक्ष वेगवेगळ्या एक दुसऱ्याच्या समोर निवडणूक लढत आहेत. परंतु काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही आघाडी तोडून वेगळ्या प्रकारची निवडणूक यावेळेला लढत आहेत. परंतु खऱ्या अर्थानं ही आघाडी राहावी, धर्मनिरपेक्ष लोकांना सर्वांना एकत्र घेऊन जावं, सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन जावं, ही काँग्रेस पक्षाची भूमिका, आमच्या नेत्या सोनियाजी गांधी यांची भूमिका आणि त्या भूमिकेतून आम्ही एकत्र राहावं अशा प्रकारची अपेक्षा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडनं सुद्धा केली होती. एका विचाराने आम्ही पुढे जायचं ठरवलं होतं. परंतु आमचा मित्र पक्ष यांना कुठेतरी वेगवेगळ्या पक्षांनी काही आमिष दाखवलं असेल, काही चर्चा केली असेल आणि अशा प्रकारे त्यांनी ज्यावेळेला युती तुटली त्यावेळेला दुसऱ्या क्षणाला काँग्रेसची आघाडी सोडण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आणि या ठिकाणी दोन्ही पक्ष एक दुसऱ्याच्या विरोधामध्ये लढत आहेत. शेवटी आज राज्यामध्ये परिस्थिती निर्माण झाली, पूर्ण राज्यामध्ये जी स्थिती निर्माण झाली आणि आज काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणायला लागला की आघाडी तुटली हे बरं झालं, कारण काँग्रेस पक्षाची बाजू राज्यामध्ये सरळ झालेली आहे आणि स्पष्टपणे बहुमताकडे काँग्रेस पक्ष राज्यामध्ये वाटचाल करत आहे. अशा प्रकारे एक मजबूत पक्ष, असा कुठलाही भाग नाही की ज्या भागामध्ये काँग्रेस पक्ष अत्यंत मजबूतीने उभा आहे. मुंबईपासून तर विदर्भापर्यंत
कानाकोपऱ्यापर्यंत काँग्रेस पक्षाला कधी दुसऱ्या पक्षाचे उमेदवार घ्यायची गरज पडली नाही, पण इतर पक्षाला उमेदवार मिळाली नाही. म्हणून कोणी त्या ठिकाणी मिळेल त्याला उभं करण्याचा प्रयत्न केला. परंतु आज ज्यावेळेला निवडणूक सुरू झाली त्यावेळेला अत्यंत मजबूतीनं काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी मजबूतीनं लढा देत आहेत. आणि इतकंच नाही तर काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी अधिक संख्याच नाही, एक नंबरचा पक्ष नाही तर बहुमत मिळवल्याशिवाय राहणार नाहीत, अशा प्रकारची स्थिती संपूर्ण राज्यामध्ये निर्माण. मागच्या काही दिवसापूर्वी ज्या निवडणुका झाल्यात लोकसभेच्या, त्या निवडणुकीमध्ये मोदींनी ज्या पद्धतीनं आश्वासनं दिली, ज्या पद्धतीनं बीजेपीने आश्वासनं दिली की आम्ही सर्व जनतेचे, गरीब माणसाचे प्रश्न सत्तेवर आल्यानंतर सोडू, अनेक योजना आम्ही सुरू करू, तरुणांच्या हातांना आम्ही नोकऱ्या देऊ, उद्योगधंदे जास्त वाढतील यासाठी आम्ही प्रयत्न करू. परंतु 4 महिन्याचा कालावधी लोटला आणि या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये मोदी सरकारने कुठलाही गरिबाच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकलेलं नाही. गरीब माणसाला, आमच्या भगिनीला न्याय देणार कुठलं पाऊल टाकलेलं नाही. युवकांच्या संदर्भामध्ये, त्यांना नोकरी देण्याच्या संदर्भामध्ये अशा प्रकारचा कुठलाही ठोस कार्यक्रम त्यांनी हातामध्ये घेतला नाही. तर संपूर्ण त्यांनी कार्यक्रम राबवायचा प्रयत्न केला, तो RSSला घेऊन कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. याचं चित्र आपण 4 महिन्यामध्ये पाहिलेलं आहे. कार दरबारात आपण पाहिलं असेल की RSSचे प्रमुख मोहन भागवत यांचं भाषण शासकीय दूरदर्शनवर त्यांनी दाखवलं. कधी आतापर्यंत असं झालं नव्हतं. जे RSS, जे जनसंघ म्हणून आमच्या समोर येत होता, त्यांना कधी या देशामधल्या जनतेने मतदान केलं, कारण त्यांच्या विचारातून महात्मा गांधीजींची हत्या झाली आणि त्या विचाराला या देशातील जनता कधी थारा देणार नाहीत, अशा प्रकारचं चित्र या देशामध्ये होतं. परंतु विकासाचं आम्हीच जनतेला दाखवलं, आम्ही सर्वांना घेऊन जाऊ, गरीब जनतेला सोबत घेऊन जाऊ म्हणून आम्ही दाखवलं. परंतु त्याचा परिणाम आपण पाहिला की आज RSSच्या सोबत जात असताना बीजेपी दिसत आहेत. ते जे म्हणतील तशा प्रकारचं करत असताना बीजेपी दिसत आहेत. आणि दिल्लीमध्ये सुद्धा RSSची माणसं त्या ठिकाणी सगळी नेऊन ठेवली. ऑफिसमध्ये कोणाला भेटायचं असलं केंद्रामध्ये एखाद्या मंत्र्याला तर RSSच्या त्यांची परवानगी काढावं लागतं की या दुसऱ्या कुठल्या याचा आहेत, कुठल्या विचाराचा आहेत, मग त्या ठिकाणी तोच माणूस त्या ठिकाणी मंत्र्यांना भेटू शकेल, अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणून मागच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या, त्याच्यामध्ये आपण हारलो. त्यामध्ये लोकांची अनेक अडचणी असतात. सर्वांना सांगितलं की आमच्या जादूची काठी आहे, सगळे प्रश्न सोडो. लोक एक वेळा विश्वास दाखवतात, परंतु त्या विश्वासाला पात्र मोदी आणि मोदी सरकार राहिलेलं नाही. आणि त्यानंतर विधानसभेमध्ये निवडणुका झाल्यात, कदाचित आपल्याला माहित असेल. उत्तराखंडमध्ये निवडणुका झाल्या, 3च्या 3 जागा बीजेपीच्या. उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका झाल्या बीजेपीच्या जागेवर. बिहारमध्ये निवडणुका झाल्या बीजेपीच्या जागेवर. राजस्थानमध्ये निवडणुका झाल्या बीजेपीच्या जागेवर. कर्नाटकमध्ये निवडणुका झाल्या बीजेपीच्या जागेवर. परंतु या सगळ्या निवडणुकीमध्ये मागच्या 4 महिन्यामध्ये जनतेने मोदी सरकारचा त्या ठिकाणी पराभव केला, मोदींचा पराभव केला, बीजेपीचा पराभव केला. हे चित्र संपूर्ण देशामध्ये तयार झालं. माझ्या भगिनी या ठिकाणी आहे. तुमच्या गरीब माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न कोणी केला असेल तर आमच्या इंदिराजी गांधींनी केला. गरीब माणसाला घर असलं पाहिजे, त्यांनी पावलं टाकली. गरीब माणसाला न्याय दिलं पाहिजे. त्यांचं कुठे लहानसहान वस्तू गहाण असेल तर ते त्यांना सोडून दिलं पाहिजे. कोणी गहाण त्या ठिकाणी ठेवू नये. सावकारांनी कोणी पिळवणूक करू नये. बँकेमध्ये गेल्यावर त्याला कर्ज मिळालं पाहिजे. हे पाऊल इंदिराजी गांधींनी उचललं आणि त्यानंतर त्याच पावलावर पाऊल ठेवून राजीवजी गांधी यांनी सुद्धा तशाच प्रकारची भूमिका घेतली. त्यानंतर सातत्यानं काँग्रेस पक्षाने गरीब माणसाकडे लक्ष ठेवलं. 3 रुपये, 2 रुपये आणि 1 रुपये दरानं लोकांना 2 वेळेचं अन्न मिळालं पाहिजे, 2 वेळेचं जेवण मिळालं पाहिजे. कोणी या देशामध्ये उपाशी त्या ठिकाणी राहू नये. आमच्या भगिनींना त्या ठिकाणी काम मिळालं पाहिजे. त्या ठिकाणी राजकारणामध्ये सुद्धा 50% भगिनींना वाटा मिळाला पाहिजे. ही भूमिका घेऊन काँग्रेस पक्ष चालत होता. परंतु जे सरकार आलं, जे केंद्रामध्ये सरकार आलं, मोदींचं सरकार आलं, त्यांनी कधीही आपण पाहिलं असेल की दिल्लीच्या कोणत्याही भाषणामधून त्यांनी गरीब माणसाचं कधी नाव घेतलं नाही. त्यांनी कधी अल्पसंख्याकाचं नाव घेतलं नाही. कधी त्यांनी मागासवर्गीयांचं नाव घेतलेलं नाही. आणि त्यांनी कुठल्याही दुर्बल घटकांच्या संदर्भामध्ये कुठली भूमिका जाहीर केली नाहीत, कारण त्यांच्या मनामध्ये या गोष्टी नाहीत. अशा प्रकारचं चुकीचं सरकार त्या ठिकाणी येऊन बसलं. पण महाराष्ट्रामध्ये
आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. या निवडणुका कुठल्या दिशेला घेऊन जाणार महाराष्ट्राला या संदर्भाचा निर्णय होणार आहे. म्हणून आपण सर्वांनी या महाराष्ट्रामध्ये जी काँग्रेस पक्षाची विचारसरणी आहे की गरीब माणसाला, महिलांना, सामान्य माणसाला न्याय त्या ठिकाणी द्यायला पाहिजे, त्याच्यासोबत उभं राहण्याची भूमिका सर्वसामान्य माणसाची, गरीब माणसाची असली पाहिजे. या ठिकाणी हनुमंतरावजी भोसले साहेबांसारखा एक काम करणारा माणूस, तुमच्यामधला माणूस की मोठमोठ्या माणसाची त्या ठिकाणी लढतो की एका इकडे धनशक्ती असेल परंतु या ठिकाणी कार्यशक्ती आहे हनुमंतरावजी भोसले यांच्या नावाने, यांच्या रूपाने त्यांच्या पाठीशी आपण तुम्ही आम्ही सर्वांनी उभं राहिलो. आज कितीही पैसा कोणाकडे असेल परंतु गरीब माणसाबद्दलचा जिव्हाळा नसला तर ते पैसा कितीही टाकून त्या ठिकाणी गरीब माणूस विकला जात. गरीब माणसाला अंतकरणापासून खरं आमच्याकरता कोण काम करते, आमच्या भगिनीकरता कोण काम करते, आमच्या तरुणांना शांतता या राज्यामध्ये कोणामुळे नांदू शकतं, कोणता पक्ष आहे, जातीपातीमध्ये त्या ठिकाणी राजकारण करायचं, धर्मामध्ये एक दुसऱ्यामध्ये तेढ निर्माण करायची आणि सत्तेपर्यंत पोहोचायचं, एवढाच उद्देश ठेवून जर या राज्यामध्ये राजकारण कोणी करत असेल तर बीजेपी, शिवसेना असेल की आमच्या या ठिकाणचं राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्याच पावलावर पावलं किंवा त्यांना साथ देण्याकरता आमची साथ तोडत असेल तर यांना शिक्षा देण्याचं काम तुम्ही सर्व जनतेने केलं पाहिजे. अशा प्रकारची मी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करीन आणि नम्रपणे आपल्या सर्वांना सांगेन की यांच्या मनामध्ये काही वेगळं की आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव लिहिता सगळ्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल. कुठल्याही जाहिरातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं पुन्हा मोदी सरकार, पुन्हा मोदींना आणा. छत्रपती शिवाजी महाराज आमचं, तुमचं, आमचं दैवतही या राज्यामध्ये. त्यांचा स्वाभिमान, त्यांच्याबद्दलचा स्वाभिमान आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणी अपमान त्या ठिकाणी थोडाही करत असेल तर आमच्या महाराष्ट्रातील जनता कधी खातून घेत नाही. आपल्याला माहित असेल जेम्स लिनचं प्रकरण तुमच्या आपल्या पुणे शहरामधून निर्माण झालं. पुस्तक लिहिल्या गेलं, त्याच्यावर वेडवाकडे लिहिल्या गेलं, शिवाजी महाराजांचा अपमान केला, शिवाजी महाराजांच्या मातोश्रीचा अपमान केला आणि ज्या वेळेला हे पुस्तक बाहेर आलं त्यावेळेला त्या विरोध झाला, संपूर्ण राज्यामधून जनतेने विरोध केला. त्यावेळेला बीजेपीला विचारलं की तुमचं काय मत आहे, शिवाजी महाराज फार घाणेरडं लिहिलंय काही लोकांनी, त्यांनी काय प्रतिक्रिया द्यावी मोदींनी. त्यांनी सांगितलं की विचारों की लढाई विचारों के साथ लढना चाहिए. ह्या प्रतिक्रिया बीजेपी वाल्यांच्या, शिवाजी महाराजांच्या पाठीमागे उभे राहिले नाहीत. तर एक प्रकारचं धोरणीत केलं की जे केलं असेल त्याच्यामध्ये तथ्य असेल म्हणून केलं, तुम्हाला म्हणायचं असेल तुम्ही काही म्हणा. अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे शिवाजी महाराजांचा घोर अपमान आहे आणि त्यांच्याच नावाने मत मागायला निघालेली लोक त्यांना त्यांची जागा दाखवा, त्यांना दाखवा की अशा प्रकारची मतमोडी करणाऱ्यांना या महाराष्ट्र कधी जवळ करत नाही हे दाखवून देण्याचं काम तुमचं राहणार आहे. म्हणून ज्या पद्धतीने ज्या दिशेला हे सगळे जण घेऊन चाललेले आहेत त्याला खऱ्या अर्थानं मुठमाती देण्याचं काम देशामधल्या निवडणुका त्यांनी जिंकल्या असेल एका वेगळ्या आधाराने, परंतु कुठलीही गोष्ट गरीब माणसाकरता त्यांनी केली, आमच्या भगिनींकरता केली नाही. मोठमोठ्या गोष्टी करायच्या, नाटकी स्वरूपामध्ये भाषण करायचं, रोज कपडे 3-4 वेळा बदलवायचे, एक ड्रेस त्यांचा जर म्हटलं तर 4-4, 5-5 लाख रुपयाचा एक ड्रेस आहे मोदींचा, 4 ते 5 वेळा कपडे बदलवतात. त्या ठिकाणी जपानला गेलेत आणि जपानमध्ये त्यांनी 14 वेळेला ड्रेस बदलवला आणि सांगितलं की 14 वेळा ड्रेस परत त्यांनी कधी ते एक ड्रेस घातला नाही. अशा श्रीमंती थाटामध्ये पंतप्रधान झाल्यावर मगरूनी त्या ठिकाणी बोलणं, आरएसएसच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी भूमिका घेऊन त्यावर आरएसएस काय म्हणतायत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणं. या देशामधली लोकशाही ज्यांना त्या ठिकाणी मान्य नाही, या देशामधली घटना ज्यांना मान्य, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना ज्यांना मान्य नाहीत, या देशामधले न्याय व्यवस्था ज्यांना मान्य नाहीत, अशा प्रकारची पावलं त्यांची पडतायत ते आपल्या लोकशाहीवर हा घातक आहेत आणि या संदर्भाच्या आपल्या सर्व जनतेने सतर्क झालं पाहिजे. आणि आज मोदींच्या विरोधामधली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाट आहे की बोलत नाही, बोलता येत आणि करत काही नाही. तर कुठल्याही सभेचा काही परिणाम लोकांवर होऊन नाही राहिला. त्यांना कळून चुकलं की तुम्ही आता लोकसभेला आमची मुलावत झाली, लोकसभेमध्ये आम्ही मतदान केलं, परंतु या देशामधली जनता एवढी हुशार आहे की तुम्हाला लोकसभेमध्ये मतदान केलं असेल परंतु विधानसभेमध्ये त्या ठिकाणी कुठे थारा देणार नाही, ते उभे सुद्धा करणार नाहीत, त्याची जाणीव संपूर्ण देशाला आहे. पण महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या या निवडणुकीमध्ये
आपण सर्वांनी काँग्रेसच्या पाठीमागे राहिलं पाहिजे. आज फेरीपाचे जोगेंद्र कवाडेजी यांचा सुद्धा पाठिंबा आहे, ते सुद्धा आपल्या शहरामध्ये येतील. परंतु आपण सर्वांनी, सर्व या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी, की आपण कुठला पैशावाल्याच्या पाठीमागे त्या ठिकाणी लागणार आहेत का, हा महत्वाचा भाग आहे. त्या ठिकाणी आत्मसन्मान आपण कधी विकणार नाही याची खात्री आम्हाला निश्चितपणे आहे. म्हणून आमच्या भगिनींनी, सर्वांनी, आमच्या सर्व बांधवांनी, आमच्या तरुणांनी यावेळेचा उमेदवार म्हणून एक सर्वसामान्याची जी कामं करतात, सतत लोकांमध्ये तुमच्यामध्ये राहतात, ज्यांनी दाखवून दिलं की मला कामाचा अनुभव आहे, मी चांगल्या प्रकारे काम करू शकतो, अशा प्रकारे ज्यांनी दाखवून दिलं, खात्री आहे. फक्त राजकारण मी स्वतःच्या स्वार्थाकरता करत नाही किंवा मला फक्त त्या ठिकाणी माझाच व्यवसाय वाढवायचा म्हणून त्या ठिकाणी मी राजकारण करत नाही, तर मी सर्वसामान्य माणसामध्ये राहणारा एक सामान्य कार्यकर्ता आहे. आणि याकरता आमचे हनुमंतराव भोसले आपल्या समोर आलेले आहेत. त्यांना त्यांच्या झोळीमध्ये आपले एक एक मत टाका अशा प्रकारची नम्रपणे प्रार्थना आपल्या सर्वांना करतो. आणि ह्या निमित्ताचे माझे 2 शब्द संबोधितो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी भोसरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आय आणि आरपीआय कवाडी गटाचे अधिकृत उमेदवार, या नगरीचे माजी महापौर, गोरगरिबांचे, सर्वसामान्यांचे, कष्टकऱ्यांचे नेते हनुमंतरावजी भोसले अण्णा यांच्या प्रचारासाठी आमच्या सर्वांचे आणि महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे आदराचे प्रेरणास्थान असलेले आदरणीय माणिकभाऊजी ठाकरे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सर्वप्रथम टाळ्यांच्या गजरात आपण सर्व मंडळींनी या ठिकाणी स्वागत करा. आज या प्रसंगी खास केरळवरून काँग्रेस पक्षाच्या प्रेमासाठी आणि या ठिकाणी सर्व यंत्रणा व्यवस्थित चाललेली आहे की नाही हे पाहण्यासाठी आलेले केरळचे खासदार आदरणीय वेणुगोपालजी, तसेच पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमचे मित्र संजयजी बालगुडे, पिंपरी चिंचवड काँग्रेस कमिटीचे भूतपूर्व अध्यक्ष आमचे मित्र श्री बाळूसाहेब भोईर, या ठिकाणी उपस्थित असलेले श्यामलाताई सोनवणे, ज्योतिताई भारती, युवक काँग्रेसचे आमचे पदाधिकारी नरेंद्र बनसोडे, चिंतामणी सोंडकर, सचिन कोंडरे, या ठिकाणी उपस्थित असणारे गणेश लंगोटे, सर्व सन्माननीय श्याम अग्रवाल, विष्णुपंत नेवाळे, सर्व सन्माननीय मयूर जयस्वाल आणि सर्व बंधू आणि भगिनींनो, मी जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही कारण भाऊंचं मनोगत आपल्याला या ठिकाणी ऐकायचंय. पिंपरी चिंचवड आणि भोसरी या तीनही मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाने जे उमेदवार दिलेले आहेत, हे तीनही उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातून या ठिकाणी आलेले आहेत. आणि या तीनही उमेदवारांची जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले आणि इतर उमेदवारांची तुलना जर आपण त्या प्रमाणात केली तर सर्व आयाराम गयाराम अशा इतर पक्षाचे उमेदवार या ठिकाणी आहेत. अण्णांची कारकीर्द आपल्या सर्व मंडळींना या ठिकाणी माहिती आहे. सलग 5 वेळा महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी सर्वसामान्यांचे, गोरगरिबांचे प्रश्न महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी अण्णांनी सोडवलेले आहेत. आणि माननीय प्रदेशाध्यक्ष आणि सर्व वरिष्ठांनी निर्णय घेऊन या ठिकाणी अण्णांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून एकदा मी अण्णा सर्व पक्षश्रेष्ठींचे आणि आदरणीय भाऊंचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मित्रांनो, या मतदारसंघामध्ये अनेक दादा आणि बाई उभे आहेत असं सर्वत्र चर्चा आहे, परंतु सर्वसामान्यांचा, गोरगरिबांचा आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्याला जनतेच्या प्रश्नाचा कळवळा आहे असा एकमेव उमेदवार ते म्हणजे आपला अण्णा आहे. अण्णा भोसले या ठिकाणी आपला सर्वसामान्यांचा उमेदवार आहे. मित्रांनो, सर्वांना आरशात पाहायला आवडतं. या जगामध्ये सर्वांना, कुणी असू द्या, त्याला स्वतःची प्रतिमा आरशात पाहायला आवडते. मला एकच या ठिकाणी सांगायचंय, इतर उमेदवार पहा, ही निवडणूक एक आरसा आहे असं समजा. आणि या उमेदवारांमध्ये तुम्ही आपला सर्वसामान्यांचा आरसा, आपली प्रतिमा कोणती आहे पाहिली तर फक्त त्या ठिकाणी अण्णा आणि अण्णाच नजरेत येतील. भाऊ, मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही. आज कोहली कोणतरी काल भाजपचे या ठिकाणी आले आणि त्यांनी काँग्रेसवरती टीका केली, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरती. राष्ट्रवादी बाबतीत आम्हाला काही बोलायचं नाही, पण त्यांनी सांगितलं की यांच्या डीएनए मध्ये भ्रष्टाचार आहे. आमच्या डीएनए मध्ये भ्रष्टाचार आहे की नाही हे वेळच आता दाखवून देईन तुम्हाला. परंतु तुमच्या डीएनए मध्ये जातीयवाद आणि दहशतवाद हा फार पूर्वीपासून आहे. महात्मा गांधींची हत्या कुणी केली हे आपल्या सर्वांना माहिती आहे. गुजरातमध्ये सत्ता प्राप्त करण्यासाठी जातीय दंगली कुणी केल्या हे सर्वांना आपल्याला माहिती आहे. यांच्या डीएनए मध्ये जातीयवाद
आणि या ठिकाणी दहशतवाद या गोष्टी आहेत. काँग्रेस पक्षाने काय केलं आपल्या सर्वांना माहितीये, पण मी एकच सांगतो, काँग्रेस पक्षानं गोरगरिबांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांची चूल पेटवली आणि यांनी सत्ता प्राप्त करण्यासाठी गोरगरिबांची सर्वसामान्यांची त्या ठिकाणी घरं पेटवली. हाच फरक काँग्रेस आणि भाजप सारख्या पक्षामध्ये आहे. एवढंच मी बोलून या ठिकाणी थांबतो. भाऊ एकच सांगतो की भोसरीची जागा हे आम्ही जिंकणार आहोत, फक्त किती मताने जिंकणार आहोत हाच फरक आता राहिलेला आहे. अण्णा निश्चितपणे विजयी होणार आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अधिकार की शक्ति